नमस्कार विद्यार्थी मित्रो, जे के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज मुंबई पोलीस शिपाई भरती पेपर पाहणार आहोत. यामध्ये आपण जे के व मराठी व्याकरणचे प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न पाहू. भारताचे पहिले अणुऊर्जा केंद्र कोणते? उत्तर आहे ऑप्शन ए तारापूर. पुढील प्रश्न, उष्णता नेहमी कोणत्या दिशेने प्रवाहित होते? उत्तर आहे ऑप्शन बी जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे. पुढील प्रश्न, बोलताना लिहिताना हे शब्द प्रकार ओळखा. उत्तर आहे ऑप्शन ए कृदंत. पुढील प्रश्न, राजमार्ग या शब्दात कोणता समास आहे? उत्तर आहे ऑप्शन बी तत्पुरुष समास. पुढील प्रश्न, कदाचित हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो? उत्तर आहे ऑप्शन डी अव्यय. पुढील प्रश्न, आयनिक बंध कशामुळे तयार होतो? उत्तर आहे ऑप्शन बी इलेक्ट्रॉन हस्तांतरण. पुढील प्रश्न, भारतीय नौदलाच्या अख्यातरित्या असलेली दोन विमानवाह जहाजे कोणती आहेत? उत्तर आहे ऑप्शन बी INS विक्रमादित्य आणि INS विक्रांत. पुढील प्रश्न, भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? उत्तर आहे ऑप्शन सी एव्हरेस्ट. पुढील प्रश्न, अनेक वचने शब्द ओळखा. उत्तर आहे ऑप्शन ए बिया. पुढील प्रश्न, दिलेल्या शब्दांचे लिंग ओळखा. चकचकाट. उत्तर आहे ऑप्शन बी पुल्लिंग. पुढील प्रश्न, पश्चिम घाट कोणत्या प्रकारचा पर्वतरांग आहे? उत्तर आहे ऑप्शन डी मैदानी पर्वतरांग आहे. पुढील प्रश्न, भारतातील मध्यवर्ती बँक कोणती? उत्तर आहे ऑप्शन बी RBI. पुढील प्रश्न, ॲब्सोल्यूट झिरो. उत्तर आहे ऑप्शन डी -273 सेल्सिअस. पुढील प्रश्न, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते सांगा. तुझ्या घरी कोण कोण आहेत? उत्तर आहे ऑप्शन सी सप्तमी. पुढील प्रश्न, वात्रट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. उत्तर आहे ऑप्शन ए सद्गुणी. पुढील प्रश्न, तो पुस्तक वाचतो या वाक्यात पुस्तक हा शब्द कोणत्या विभक्तीत आहे? उत्तर आहे ऑप्शन बी कर्म द्वितीया. पुढील प्रश्न, सागरासारखे विशाल हृदय या वाक्यात कोणता अलंकार आहे? उत्तर आहे ऑप्शन ए उपमा अलंकार. पुढील प्रश्न, भगतसिंग यांनी ब्रिटिशांविरोधात आवाज उठवण्यासाठी केंद्रीय विधानसभेत बॉम्ब टाकण्याची घटना कोणत्या वर्षी घडली? उत्तर आहे 1929 साली. पुढील प्रश्न, सिंधू संस्कृतीत ग्रेट बाथ कोणत्या स्थळावर आढळते? उत्तर आहे ऑप्शन बी मोहनजोदडो. पुढील प्रश्न, खालील कोणते बंदर नदीमुखी म्हणून ओळखले जाते? उत्तर आहे ऑप्शन सी कोलकाता. पुढील प्रश्न, खालीलपैकी जोडाक्षरयुक्त अचूक शब्द ओळखा. उत्तर आहे ऑप्शन डी अनुक्रम. पुढील प्रश्न, उमा अधिक ईश बरोबर ऑप्शन बी उमेश. पुढील प्रश्न, मायोपिया आणि हायपरमेट्रोपिया यांच्या दृष्टीसाठी वापरला जाणारा लेन्सविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? उत्तर आहे ऑप्शन बी मायोपियासाठी अवतल आणि हायपरमेट्रोपियासाठी उत्तल लेन्स वापरतात. पुढील प्रश्न, मूषक या शब्दाचा अर्थ सांगा. उत्तर आहे ऑप्शन सी उंदीर. पुढील प्रश्न, संयुक्त राष्ट्रसंघचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर आहे ऑप्शन सी न्यूयॉर्क. पुढील प्रश्न, भारताचा राष्ट्रपती कोण निवडतो? उत्तर आहे ऑप्शन सी निवडणूक मंडळ. पुढील प्रश्न,
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे ऑप्शन बी चंद्रपूर. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील MIDCचे मुख्य कार्य काय आहे? उत्तर आहे ऑप्शन ए औद्योगिक क्षेत्रांची उभारणी. पुढील प्रश्न, डोळ्यात अंजन घालणे म्हणजे? उत्तर आहे ऑप्शन बी चूक लक्षात आणून देणे. पुढील प्रश्न, सुगम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? उत्तर आहे ऑप्शन सी दुर्गम. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग मुख्यतः कोणत्या दोन शहरांना जोडतो? उत्तर आहे ऑप्शन बी नागपूर मुंबई या शहरांना जोडतो. पुढील प्रश्न, भारतामध्ये लोकसभा निवडणुकीत आदर्श आचारसंहिता कधी लागू होते? आहे ऑप्शन सी निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच. पुढील प्रश्न, राज्यसभेच्या सदस्यांची निवड कोणत्या पद्धतीने केली जाते? उत्तर आहे प्रमाण प्रतिनिधित्व व एकल हस्तांतरणीय मत. पुढील प्रश्न, भारताच्या सागरमाला प्रकल्पाचा मुख्य उद्देश काय आहे? उत्तर आहे ऑप्शन बी बंदर आधारित पायाभूत सुविधा व लॉजिस्टिक्स सुधारणा. पुढील प्रश्न, विवेक सिंधू हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे? उत्तर आहे ऑप्शन डी मुकुंदराज यांनी लिहिला आहे. पुढील प्रश्न, माळी या शब्दाचे अनेकवचनी रूप काय होईल ते खालील पर्यायातून शोधा. उत्तर आहे ऑप्शन ए माळी. पुढील प्रश्न, खालीलपैकी अग्निपंख हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे? उत्तर आहे ऑप्शन ए APJ अब्दुल कलाम यांनी लिहिले आहे. पुढील प्रश्न, मीठ भाकरी या शब्दाचे लिंग कोणते? उत्तर आहे ऑप्शन बी स्त्रीलिंग. पुढील प्रश्न, संसदेमध्ये अविश्वास प्रस्ताव कोणाविरुद्ध आणला जातो? उत्तर आहे ऑप्शन सी मंत्रिमंडळ. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता पदार्थ ओपिऑइड वर्गात मोडतो? उत्तर आहे ऑप्शन बी हेरोईन. पुढील प्रश्न, उपकाराची जाण न ठेवणारा? उत्तर आहे ऑप्शन डी कृतघ्न. पुढील प्रश्न, तोंडात तीळ न भिजणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. उत्तर आहे ऑप्शन डी कोणतीही गुप्त गोष्ट प्रकट करणे. पुढील प्रश्न, खालीलपैकी भाववाचक नाम कोणते? उत्तर आहे ऑप्शन ए गुलामगिरी. पुढील प्रश्न, उड्डाण हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात मोडतो? उत्तर आहे ऑप्शन बी भाववाचक नाम. पुढील प्रश्न, खालील शब्दांतील एकवचनी शब्द ओळखा. उत्तर आहे ऑप्शन ए कांदा. पुढील प्रश्न, पुढील आवृत्तीवाचक विशेषण कोणते? उत्तर आहे ऑप्शन ए नेहमी. पुढील प्रश्न, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सिस्टम मुख्यतः कोणत्या भागात लागू केले जाते? उत्तर आहे ऑप्शन बी शहरी व महानगर क्षेत्रात. पुढील प्रश्न, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात अस्पृश्यता रद्द करण्यात आली आहे? उत्तर आहे ऑप्शन डी कलम 17. पुढील प्रश्न, खेळात खेळकर खेळाडू खेळतो या वाक्यात कोणता अलंकार आहे? उत्तर आहे ऑप्शन ए अनुप्रास अलंकार. तर हा होता मुंबई पोलीस पेपर यामधील GK व मराठी व्याकरणचे प्रश्न.